हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत आणि आता थोडं फ्री झाली आहे. मुलं स्कूलला जात आहेत, तर म्हटलं आज व्हिडिओ बनवावा. 2 दिवसापूर्वी मला एका ताईंचा फोन आला होता. त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्यासाठी येवल्यावरून नारायणपेठ साडी आणली होती. पण त्यांना विचारायचं होतं की हँडलूम आहे का, मशीन मेड आहे, काय रेंजमध्ये बसते वगैरे. तर त्यांनी मला व्हिडिओ कॉलवर साडी दाखवली होती. तर मी तुम्हाला आज क्लिअर करते की हँडलूम कशी ओळखायची आणि मशीन मेड. तर ही माझ्याकडची नारायणपेठ साडी आहे बघा. हे बघा. तर हा आहे पदराचा भाग. ह्याला मी गोंडे असे बसून घेतलेत आणि हा आहे बघा मागचा भाग, साडीचा बॅक साईड. तर इथे बघा असे हे टेसल्स तुम्हाला जे दिसत आहेत ना, त्याचे धागे निघालेले. तर ही आहे मशीन मेड, पण ही प्युअर सिल्कचीच आहे. म्हणजे 1500-1400 अशा रेंजमध्ये साड्या विकल्या जातात ना, तर त्या प्युअर सिल्कच्या नसतात, ते आपलं साधं सिल्क असतं. तर हे जे आहे ना 3500, 4500, जास्तीत जास्त 5000 ह्या रेंजमध्ये ह्या नारायणपेठच्या साड्या मिळतात बघा. खूप सुंदर, एकदम मस्त इलिगंट दिसतात. आणि हँडलूमच्या साड्या आत्तापर्यंत माझ्या चॅनलवर मी 2.5 वर्षामध्ये खूप साड्या दाखवल्या, भरपूर साड्या दाखवल्या तुम्हाला माझ्या चॅनलवर. पण मी आजपर्यंत एकाही स्टोअरमध्ये हँडलूम नारायणपेठ साडी पाहिलेली नाही आहे. मे बी असेलही किंवा दाखवण्यात माझ्या आली नसेल, पण असली तरी ती 10 किंवा 12 हजाराच्या खाली तुम्हाला मिळणार नाही. आणि हे मला तुम्हाला सांगायचं होतं की हँडलूम ज्या असतात ना साड्या, तर त्याच्या ह्या बुट्ट्या आहेत ना, ह्या पूर्ण थ्रेड हे असे दिसत नाही, हे पूर्ण विविंग केलेलं असतं. तर ही आहे माझी नारायणपेठ साडी. कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.